शेतकरी बंधूंनो, मी लिंगेश्वर लोढे, एलोरा नॅचरल सीड, छत्रपती संभाजीनगर. मी आज एलोरा गुलाबी कांद्याविषयी जो काय अनुभव आलाय आपले विक्रेते त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा, आम्हाला माहिती सांगा. नमस्कार सर्वांना. प्रथम माझा मी अजित चौरे, डाळीज नंबर 2, विदिशा कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर मी आज तुम्हाला एलोरा गुलाबी ह्या व्हरायटीबद्दल मी तुम्हाला एक शेतकऱ्यांचा आलेला जे मला अनुभव आहे आणि त्यांनी शेअर केलेला आहे तो आज मी तुम्हाला सांगत आहे. तर एलोरा गुलाबीबद्दल सांगायचं झालं तर त्याचं महत्त्वाचं जर्मिनेशन जे आहे, जे उगवण क्षमता आहे, ते सगळ्या व्हरायटीपासून उगवण क्षमता ही जास्त प्रमाणात आहे. ती एलोरा गुलाबीची उगवण क्षमता चांगली आहे आणि समाधानकारक आहे. आणि पुढचं म्हणाल तर जे मार्केटला आज सगळ्यांचं म्हणजे कांद्याबद्दल बोलायचं झालं तर महत्त्वाचं कलर. तर प्रत्येक शेतकऱ्यांचा पहिला मुद्दा असतो की बाबा प्रत्येक व्हरायटीला आधी कलर कसा आहे आणि विक्रीला कसं चालेल ह्या हिशोबाने विचार करून शेतकरी बियाणं निवडत असतो. तर आपल्याला एलोरा गुलाबी ज्याही शेतकरी टाकतो तो आज आपल्याला स्वतःहून मार्केटला कांदा आपला एक नंबर क्वालिटीने गेला किंवा रेट चांगला भेटला असं स्वतः सगळे अनुभव शेअर करत असतात की जे आज ज्यांनी 1-2-3 वर्षापासून मी विकत आहे, तर जे वापरत आहे ते रिपीट आता कंटिन्यू एलोरा गुलाबीलाच पसंती देत आहेत. आणि तिसरं बोलायचं झालं तर टिकवण क्षमतेबद्दल, तर टिकवण क्षमता अशी आहे की जवळजवळ आता आपल्याकडं बऱ्याच शेतकऱ्यांचं प्लॉट ज्यावेळेस मार्च-एप्रिलला त्यांनी आज आडीमध्ये स्टोरेजला ठेवलेले आहेत, तर आजपर्यंत माल त्यांचा जवळजवळ 6 महिने, 7 महिने, 8 महिन्यापर्यंत माल आहे तो आहे असा राहतो. म्हणजे टिकवण क्षमता खूप चांगली आहे एलोरा गुलाबीला. तर नमस्कार. तर मी सगळ्यांना आवाहन करत आहे की मार्केटला भरपूर गुलाबी नावाने आहेत, पण अस्सल गुलाबी फक्त एलोरा गुलाबी. धन्यवाद.